एमएलए लोणीकर ने विधानसभा में स्टार वाले सवाल के जरिए धनगर समुदाय के एसटी रिजर्वेशन की जोरदार मांग की। एमएलए बबन राव लोणीकर को जालना में धनगर समुदाय ने सम्मानित किया। जालना में संजीव पाटिल, जालना डिस्ट्रिक्ट रिपोर्टर, महाराष्ट्र स्टेट ब्रेकिंग न्यूज। नागपुर में हुए महाराष्ट्र विधानसभा के विंटर सेशन में पूर्व मंत्री और परतूर मानथा विधानसभा सीट से बीजेपी एमएलए बबन राव लोणीकर ने एक स्टार वाले सवाल के जरिए राज्य सरकार का ध्यान धनगर समुदाय के शेड्यूल्ड ट्राइब एसटी रिजर्वेशन के ज्वलंत मुद्दे की ओर खींचा था। इस मजबूत स्टैंड के सम्मान में जालना जिले के धनगर समुदाय के भाइयों ने सोमवार 15 दिसंबर 2025 को सुबह 11 बजे एक बड़ा सम्मान समारोह रखा। इस सम्मान समारोह में धनगर समुदाय के अलग अलग संगठनों के बड़ी संख्या में पदाधिकारी, सीनियर नेता, कार्यकर्ता, युवा और महिलाएं मौजूद थी। एमएलए बबन राव लोणीकर को एसटी रिजर्वेशन के लिए समुदाय की लंबे समय से चली आ रही जायज मांग के लिए विधानसभा में उनके साफ और ठोस स्टैंड के लिए शॉल, माला और गुलदस्ता देकर सम्मानित किया गया। माजी मंत्री आणि परतूर मंडळाचे सध्याचे आमदार माननीय बबनरावजी लोणीकर साहेबांना आम्ही आज स्वागत करण्यासाठी आलेलो आहे। सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते आमचं असं मागं दीपक बोर्डांच्या माध्यमातून जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा लोणीकर साहेब सर्व आमच्या सोबतच होते। त्यांच्या माध्यमातून आम्ही सीएम साहेबांशी, मुख्यमंत्र्यांशी बोललो, गिरीश महाजन साहेबांशी बोललो, आमच्या पालकमंत्री पंकजाताईशी बोललो। सर्व पॉझिटिव्ह चर्चा झाली होती। त्या टायमालाच माननीय आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी धनगर समाज आणि बंजारा समाजाचा मुद्दा मांडणार आहे आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जागले। आतापर्यंतचा आमचा अनुभव असा होता की ज्या ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला तो शब्द कोणीच पाळला नाही। हे पहिले आमदार असे आहे आमच्या जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले बबनरावजी लोणीकर साहेब। यांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला आणि एक चांगल्या अभ्यासू पद्धतीने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी सभागृहामध्ये, अधिवेशनामध्ये मांडला। त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की इथून पुढेही बंजारा समाज आणि धनगर समाज यांचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे आपण रेटून घेणार आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मोदी साहेबांची भेट घेऊन आमचा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लागेल याच्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं, याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो। जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीनं 1 लाखापेक्षा जास्त लोकांचा अभूतपूर्व मोर्चा झाला। धनगर समाजाची मागणी होती, आम्हाला आदिवासींच्या सवलती द्या, आम्हाला एसटी मध्ये घ्या। अशा प्रकारचा आक्रोश, अशा प्रकारचा अभूतपूर्व मोर्चा जालन्यामध्ये झाला। मोर्चा होण्या अगोदर दीपक बोराडे यांनी उपोषण केलं आणि महाराष्ट्रभरातून धनगर समाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून जालन्यात आला आणि त्यावेळेला उपोषण चालू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाशजी चितळकर हे माझ्याकडे आले। आमच्या समाजाचा मोर्चा होणार आहे, मोठं आंदोलन होणार आहे, लाखापेक्षा जास्त लोक येणार आहेत। भाऊ, आमचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडा आणि हायकोर्ट जज किंवा निवृत्त न्यायाधीशाची समिती नेमवण्यासाठी आम्हाला मदत करा। विधानसभेत धनगरांचा आवाज मांडला पाहिजे, असं माझं त्यांचं बोलणं झालं। चितळकर यांनी मला उपोषणाच्या ठिकाणी 2 वेळा घेऊन गेले। माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोललो, आपले गिरीश महाजन मंत्री, पंकजा मुंडे मंत्री यांना घेऊन आम्ही उपोषण सोडायला गेलो। मुख्यमंत्र्यांबरोबर समाजाचे हजारो कार्यकर्ते आलेले होते। त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः दीपक बोराडे यांच्याशी बोलले आणि मी जो शब्द दिला होता मोर्चाच्या वेळी तो मी विधानसभेमध्ये प्राधान्याने प्रश्न मांडला आणि धनगर समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आदिवासीच्या सवलती आणि एसटी मध्ये आरक्षण मिळावं आणि हैदराबाद गॅजेटमध्ये धनगर समाज आहे, बंजारा समाज आहे आणि मराठा समाज आहे। या तिन्ही समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळावं। वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण आहे। मी शब्द दिल्याप्रमाणे बंजारा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचे दोन्ही मुद्दे मी सभागृहामध्ये मांडले।